लेट्स प्ले गेम ऑन. नावपुरा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. रन मात्र मिळेल एक. या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडले. भिवाजीराव नरे म्हणजेच तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं नरे पार्क मैदान परळ. चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा याच मैदानामध्ये आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय. अंतिम दिवसाकडे आपण वाटचाल केली आहे जरूर. आता अंतिम टप्प्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. पुढचा बॉल पहा काय हाताळलाय. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक देखील तेवढाच चांगला प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. बॉल त्यांनी अडवलाय जरूर. एक रन मात्र मिळणार नाहीये. दुसरा चेंडू जर आपण पाहिलं तर निर्धाव हाताळलाय गोलंदाजाने. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखायचे आहेत. त्याच्यासाठी चालू असलेला प्रयत्न मनोज करतायत. पुढचा बॉल आणखीन एक त्याचप्रमाणे हाताळलेला चेंडू होता. यष्टीरक्षकाकडून आता मात्र चूक पाहायला मिळाली आहे आणि ही झालेल्या चुकीचा फायदा पुरेपूर घेतला गेलाय. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 2 या आकड्यावर. ओहो समोर व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात कालच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर पहिला षटकार ठोकणारा खेळाडू ठरला होता तो म्हणजे सुभाष नरे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांनीच या स्पर्धेमध्ये पहिला षटकार ठोकलाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 9 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं पहिलं षटक एक षटकार आतापर्यंत आलाय रुपेशच्या बॅट मधून. यावेळेला हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉलला जज करत असताना थोडा लांबवरचा होता चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. आणखीन जर आपण पाहिलं तर 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. यानंतर जो सामना होणार आहे नवनाथ 11 हडी अ संघ विरुद्ध रामेश्वर रॉयल. दोन्ही संघाच्या संघनायकाने ही मॅच इनिंग झाल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. नवनाथ 11 हडी अ विरुद्ध रामेश्वर रॉयल. ही इनिंग झाल्यानंतर लगेच संघनायकाने इथे यायचं नाणेफेकीसाठी. धन्यवाद. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय दीपक आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर रुपेशने काही षटकार ठोकलाय. 11 धावा धावफलकावरती झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ओहो आणखीन एक बिग हिट. या वेळेला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली यस. झेल पकडलाय आणि रुपेश यांची खेळी आता मात्र संपुष्टात. डीजे
थँक्यू. नवीन फलंदाज आपण पाहतोय. विश्व आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिलाच बॉल खेळत असताना काय बॉल हाताळलाय पहा गोलंदाजाने. विश्व विजय. हो, यावेळेला पुढचा बॉल हवेमध्ये आहे. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होतीये. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12 या आकड्यावर. चांगला बॉल पाहायला मिळालाय. पिचिंग झाला. थोडंसं चेंडूने वळण घेतलंय आणि आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल देखील पहा काय हाताळलाय. क्षेत्ररक्षक येतात डीप मधून बॉल अडवतील तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला चूक होते आणि 3 धावा जर आपण पाहिलं तर टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 15 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. पिचिंग झालाय. राईस झालाय. उचळी घेतली चेंडूने आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील हा बॉल गेलाय. म्हणजेच की काय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 15 या आकड्यावर. विजय. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. मनोज आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळत असताना त्याचा पहिला बॉल त्या पहिल्याच बॉलला पाठवलाय गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. हो, यावेळेला कुटप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेल पकडलाय. चांगला झेल.
थँक्यू. कमलेश नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. षटक क्रमांक 3चा खेळ मनोज आपण पाहतोय हे हाताळत असताना षटक. हो, पहिलाच बॉल पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती ट्राय आकड्यावर. 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्स पंचांनी घोषित केलाय. गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाईल. चांगला बॉल चेंडूला सन्मान दिलाय. ढकलल्या बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये बॅकफुट पॉइंट मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 19 या आकड्यावर. हो, पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा होता. मनामध्ये विचार त्याने जरूर केला होता. पण बॉल जर आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाज मनोजने. डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉल गोलंदाजाने हाताळले. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे या तिसऱ्या षटकामधील. पुढचा बॉल उडवलाय. हवेमध्ये आहे बॉल आणि हा हवेत असलेला बॉल. जर आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. 23. चला स्पीडअप घ्या. 20 मिनिटांमध्ये 5 षटक समाप्त करायचे. आपण याची नोंद घ्या. मानस पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला सोडून दिलाय. वाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. या वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव 24 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिलाच बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. पहा काय वेग आहे मानसकडे. युवा उद्योन्मुख खेळाडू प्रभावित करतोय. आणि आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक उत्कृष्ट झेल देखील याच खेळाडूने पकडलाय. पुढचा बॉल ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळालाय. समोर फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचताय. सिद्धू बॉल पर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 26 या आकड्यावर. यावेळेला उडवलाय. हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? 1-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 28 या आकड्यावर. 28 ऑन अ बोर्ड. 28 झाल्या धाव फलकावरती. शेवटचे जर आपण पाहिलं तर आणखीन 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. चांगला बॉल पाहायला मिळालाय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय मानस. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 4 मधील.
प्रत्येक जण प्रयत्न करतोय. संघर्ष अटळ आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही जिंकायची आहे. या चषकावरती आपल्या गावाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरायचं आहे. हा बॉल देखील पहा काय हाताळलाय. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा जर आपण पाहिलं तर एक बॉल शिल्लक आहे या 4थ्या षटकातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 28. पुढचा बॉल पुढे आले, पुढे सरसावून बॉलला पाठवलंय वन बाउन्स. मैदानाच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. 2 धावा म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 30 या आकड्यावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय संदीप आले. संदीपचा पहिलाच बॉल त्याच्यावरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळालाय. 2च धावा असतील. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 32 या आकड्यावर. 32 ऑन बोर्ड. गावडे समाजाचं हे आयोजन. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळलेले आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. यावेळेला उडवलाय, समोर उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग अँड स्ट्रॉंग, हँड हँडसम, ह्यूज बिग सिक्सर बाय कमलेश. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. कमलेश मात्र माघारी परतले. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 38 या आकड्यावर. It's 38. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स. वॉर्निंग देखील दिली गेली आहे गोलंदाजाला. शेवटचं षटक 39 धावा. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त आहे, लांबी जास्त. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक विकेट. फलंदाज बाद.
थँक यू. डीजे सचिन. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करत असताना पाहायला मिळत आहेत. ओहो! चांगला बॉल पाहायला मिळालाय. ब्लॉक होल चेंडू होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. धावबादच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 39 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नवनाथ ए हडी विरुद्ध रामेश्वर रॉयल्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच टॉस बॉक्समध्ये या. नवनाथ हडी विरुद्ध रामेश्वर रॉयल्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती यायचं आहे.
गावडे युवा प्रतिष्ठान मिठभाव मुंबई आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि या अंतिम दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट आपण पाहतोय संपूर्ण सिंधुदुर्ग, संपूर्ण रत्नागिरी, संपूर्ण कोकण, संपूर्ण मुंबई, संपूर्ण परळ, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती आहे. स्पर्धा कोण जिंकणार? मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दिलीप आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नंदकुमार गोलंदाजीसाठी विश्व विजय आलेत. नवनाथ 11 हडी संघनायक या नाणेफेकीसाठी लगेच या. नवनाथ 11 हडी पटकन या प्लीज. हो, पहिलाच बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. आणि एक धाव पूर्ण देखील केली. एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं उघडलं. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर 29 मध्ये आता करायच्या आहेत 39 धावा. 40 धावांचा पाठलाग पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. स्ट्रेट अंपायर आपण पाहतोय अमित गोलतकर. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महेश मकवाना यांना. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर महेश चेनवनकर. असे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत. पुढचा बॉल आतमध्ये आलाय. पिचिंग झाला. थोडस चेंडूने वळण घेतला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव होतोय. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. 40 धावांचा पाठलाग संघ करतोय फलंदाजी करत असलेला. फायनल विरुद्ध अनसुरे हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा ठोकल्या होत्या ऐनल या संघाने. अनसुरे गावासमोर जर आपण पाहिलं तर 40 धावांचं लक्ष उभं केलंय. हे लक्ष पूर्ण करायचंय त्याच्यासाठीच प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. या स्पर्धेचं नीट लीन थेट प्रक्षेपण टोटल स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलद्वारे या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. पुढचा बॉल उडवलाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक होतीये आणि बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. हो, यावेळेला सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 5 या आकड्यावर. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील का? 4 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण देखील केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो देखील पूर्ण केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 7 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या षटकामधील. सर्व क्रिकेटचे चाहते आज त्यांनी परळचं मैदान गाठलंय. पुढे आलेत, पुढे सरसावलेत. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना झेल त्याच्याकडून सुटलाय. चांगला प्रयत्न त्याने केलाय. या कडाक्याच्या उन्हामध्ये हे झेल पकडणं कठीण काम आहे. ते कठीण काम सोपं करून दाखवावं लागेल या सर्व क्षेत्ररक्षकांना. कारण ही स्पर्धा महत्वाची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 9 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 24 चेंडू धन्यवाद. आणि 24 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. नाणेफेक होते. आमच्या मंडळाच्या या ठिकाणी आमच्या आधारस्तंभ सल्लागार सन्माननीय राजश्री लोके मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नवनाथ 11 हडी विरुद्ध रामेश्वर रॉयल म्हणजे तेजस फाटक विरुद्ध
सन्माननीय नवनाथजी गावकर आमच्या मंडळाचे सर्वे सर्वा यांच्या या ठिकाणी 2 संघांमध्ये सामना होतोय. नाणेफेक होते सन्माननीय राजश्री पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते. आणि पाहायचंय कुठला संघ नाणेफेक जिंकतोय. नवनाथ 11 हडी हा संघ नाणेफेक जिंकतोय. आपण निर्णय आपला कळवा. तेजस पाठक आपल्याला माहिती आहे आमच्या मिडबाव गावचे सुपुत्र आहेत आणि राजस्थान रॉयल्स या संघाचे टीम मेंबर असणारे हे तेजस पाठक क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान चांगलं आहे. नक्कीच तेजस पाठक यांचे 2 शब्द या ठिकाणी मी नक्कीच निवेदन घेईन. अ, ही इनिंग झाली की नक्कीच त्यांचे 2 शब्द आपल्याला ऐकायला मिळतील. त्यानंतर सत्कार सुद्धा आहेत. सन्माननीय राजश्री लोके पवार मॅडम उपस्थित आहेत. त्यांचे बंधू या ठिकाणी मुन्ना लोके सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आम्ही नक्कीच थोड्या वेळाने ही इनिंग संपल्यानंतर करणार आहोत. निर्णय कळवायचा आहे. नवनाथ 11 नवनाथ 11 हडी आपला निर्णय कळवा प्लीज. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम नवनाथ 11 हडी या संघाने. जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज. ओमकारचा पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंचांनी आपले दोन्ही हात बरोबर समांतर दिशेमध्ये बाहेर काढलेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. येस येस नो नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला थांबवलंय फलंदाजाला. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. रन झाले धावफलकावरती 11. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रयत्न करायचे आहेत. संघर्ष करायचे आहे. स्पर्धा जिंकायची आहे. ट्रॉफी जिंकायची आहे. चषक जिंकायचा आहे. प्रयत्न करायचे आहे. ही ट्रॉफी घेऊन गावाला जायचं आहे. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न करतायत हे सर्व खेळाडू. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 40 धावांचा पाठलाग. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 11 या आकड्यावर. 29 धावा अजूनही करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बॉल पर्यंत आलेत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12 या आकड्यावर. हो, पुढे आलेत. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. यावेळेला समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लॉंग ऑफ मध्ये या सोपा झेल पकडलाय आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर दिलीप मात्र थँक यू. सिद्धेश नवीन फलंदाज.
हो, पहिलाच बॉल खेळत असताना फ्लिक केले बॉलला, ढकलले हलक्या हातांनी. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. आणखीन एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत फलंदाज. रन मात्र मिळेल 1. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावर. गावडे युवा प्रतिष्ठान मिठभाव मुंबई आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा क्षत्र कुलोत्पन्न मराठा समाज गावडा गावडे युवा प्रतिष्ठान मिठभाव मुंबई आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख गावडे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषजी नरे, सेक्रेटरी संकेत जेटे, खजिनदार हरेश लोके, त्याचप्रमाणे सल्लागार नवनाथजी गावकर, शैलेश लोके आणि प्रताप जेटे. खूप सारी मेहनत घेतली आहे आयोजन समितीने. स्पर्धा आम्हाला यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. आम्हाला ह्या सर्व संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडू आज या सर्वच खेळाडूंनी परळ गाठलाय, नरे पार्क मैदान गाठलंय आणि त्यांच्या खेळाची प्रात्यक्षिके आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका चांगला पाहायला मिळालाय. फलंदाजाच्या बॅटमधून 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 17 मध्ये करायच्या आहेत 25 धावा. यावेळेला उडवलाय नो बॉल. पंचांचा इशारा उजवा हात बरोबर पंचांनी बाहेर काढलाय. बॉल चाललाय लांब 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 लांब. नो बॉल पंचांनी पडताळलाय. थ्रो गोलंदाजी आढळली गेली आहे आणि म्हणूनच की काय 5 धावांची पेनल्टी. नो बॉलचा 1 रन म्हणजेच एकूण 6 आणि चौकार एकूण 4 धावा म्हणजेच टोटल 10 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि या बॉलर या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. या प्रत्येक नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. आज तर क्रिकेटचा खेळ ज्या खेळाने तुम्हा सगळ्यांना वेळ लावलाय पहा. एका बॉलमध्ये 10 धावा होऊ शकतात. ही स्पर्धा आहे चॅम्पियन ट्रॉफी 2024. मॅच चालू करा प्लीज. मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन या सर्वच पंचांची भूमिका अगदी काटेकोरप्रमाणे पार पडली असे मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय. सर अमित गोलतकर, त्याचप्रमाणे सर महेश मकवाना, त्याचप्रमाणे महेश शेनवणकर. गेली 30 ते 35 वर्ष त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी घालवलं असे हे मॅच ऑफिशियल्स आहेत. म्हणजेच क्रिकेटचा पुरेपूर अभ्यास आणि अनुभव या सर्वच मॅच ऑफिशियल्स पंचांकडे आहे आणि प्रत्येक बॉल वरती त्यांची देखील करडी नजर असताना पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 25. पुढील बॉल असेल उघडा डोळे बघाने. पुढील बॉल फ्री हिट. अक्षय आलेत गोलंदाजीसाठी. ओहो पुन्हा एकदा नो बॉल. बिमर
आणि हा देखील बॉल फरार झालाय. घोषंकित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि 9ची एक धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 27 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 13 धावांची गरज आहे. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर. चा बॉल यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर गोसंख्य क्षेत्रामध्ये गेलाय. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 34 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 6 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल त्याने पकडला आणि आणखीन एक विकेट आले फलंदाज बाद. समाजसेवक माननीय श्री लुडबे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. मनोज नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. थ्रो गोलंदाजी करू शकणार नाहीये कोणताही गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मला प्रॉपर तुमचे गोलंदाज घेऊन यावे लागतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 34. जिंकण्यासाठी आणखीन 6 धावांची गरज. पुढचा बॉल उडवलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली यस. दुसऱ्या अटेम्प्टला झेल त्याने पकडल्याने आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. डीजे थँक यू डीजे. सामन्याला लगेच सुरुवात करा प्लीज. जास्त वेळ घालू नका. अजून अनेक सामने व्हायचे आहेत. जास्त वेळ घालू नका प्लीज. टीम मीटिंग नकोय. प्लीज लगेच चालू करा. पंचांना सुद्धा विनंती असेल. अ, गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई या मंडळाच्या आमच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी जो शिरोडकर हायस्कूलचा या साईडचा उजव्या बाजूचा गेट आहे त्या गेटकडे सर्वांनी तयार राहायचंय. 10 ते 15 मिनिटात आपल्या देवगड कणकवली वैभववाडीचे लोकप्रिय आमदार सर्वांचे लाडके नेतृत्व सन्मान्य नितेशजी राणे साहेब या ठिकाणी येणार आहेत. एक 10 ते 15 मिनिटात सन्मान्य राणे साहेब इथे येतील. तरी सर्व मंडळाच्या सदस्यांनी कार्यकर्त्यांनी मेन गेटच्या पाशी या ठिकाणी जायचंय. 10 ते 15 मिनिटात सन्मान्य राणे साहेबांचं आगमन होईल. त्यामुळे आपण सर्वांनी तयार आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयार राहायचंय. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू. नो बॉल पुन्हा एकदा पटकाळलाय पंचांनी. नो बॉल पुन्हा एकदा थ्रो गोलंदाजी आढळली आहे पंचांना. म्हणजेच की काय ही मॅच जर आपण पाहिलं तर फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय. 6 धावांची गरज होती. नो बॉल पडता गेलाय पंचांच्या माध्यमातून. थ्रो गोलंदाजी आढळली म्हणूनच की काय हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे. तो म्हणजे टीम गिरेश्वर डायमंड 11 अनसुरिया संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम.
नेक्स्ट मॅच नवनाथ 11 हडी प्लीज आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्लीज आपले संघ घेऊन मैदानात जा. सन्माननीय नवनाथजी गावकर यांचा हा संघ असेल. आमच्या मंडळाचे सर्वेसर्वा सन्माननीय नवनाथजी गावकर साहेब या ठिकाणी आहेत. ही क्रीडा स्पर्धा ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी संपन्न होते त्याचं श्रेय असेल ते नवनाथजी गावकर साहेब यांना आणि त्यांचाच संघ त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारतात नाणेफेक जिंकून. या संघामध्ये आपल्याला अनेक नामवंत खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सितारे या संघामध्ये आहेत. त्यामध्ये प्रजेश रावले असेल, विशाल लुडबे असे अनेक नामवंत खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दिनेश गावकर सुद्धा येणं आज अपेक्षित होतं, मात्र दिनेश गावकर काही कारणास्तव इथे उपस्थित राहत नाहीयेत.